I can't believe my eyes. किती गोड आहे. थोडा पाऊस पडतोय. तुम्हाला दिसतंय? तरीच्या रांगा दिसतात. बघ ना. हो ना. हे महाबळेश्वर मंदिर आहे जिकडे शिव मंदिर आहे. रुद्राक्षाच्या शेप. पडलंय हे. सॉक्स पडलाय लक्षात पण नाही त्याच्या. चाललंय असाच. आम्ही सेल्फी स्टिक आणले आणि सेल्फी स्टिक मला शूट करणं पण मजा येते. पण तुला नेहमीच पुढे पडायचंय का? ब्लॉग मध्ये राहायचंच नाही. या मुलीला ब्लॉग मध्ये दिसायचंच नाही. ओ गाईज, दिस इज आवर स्टेकेशन फॉर 1 नाईट ओनली. आम्ही उद्या दुसऱ्या हॉटेलला जाणार आहोत. सो दिस इज आवर डे 1 इन महाबळेश्वर. इकडे घे. सो लाइटिंग. सो दिस इज आवर डे 1 इन महाबळेश्वर. आम्ही आलो आहोत का? तुझ्या बर्थडे ट्रिप. ठीक आहे. हे स्टेकेशन, ही जागा आहे जिकडे आम्ही आज स्टे केलाय. उद्या आम्ही कुठे जाणार आहे रे? उद्या थोडं लांबच येत ना. पण आता आम्ही चाललेलो आहोत. आम्ही ऍक्च्युली मी ट्रेडिशनल कपडे घातले कारण की आम्ही मंदिरात चाललेलो आहोत. इथे ओल्ड महाबळेश्वरला पंचगंगा मंदिर, मे बी मी रॉंग प्रोनाऊन्स करते, पण असे मंदिर आहेत. आता तिकडे गेल्यावर बघूया काय. सी यू लेटर. दगड काढतील ना. जेव्हा बसले ते मग थोडा वेळ जेव्हा झालं काढून घेतली. हा, म्हणजे आपलं मेन जे रस्त्यालाच मध्येच दगड लावून ठेवलेत त्यांनी. काय सेन्स नाहीये कोई इस बात का बाई. लागतायत आणि ती मध्ये. काहीच आम्ही महाबळेश्वरला आलोय तर आम्ही इकडे जेवायला आलोय. येस. आम्ही मंदिरात चाललोय तर आम्ही आज व्हेज खातोय. तर ना आम्ही इथे बाफना प्युअर व्हेज असं एक हॉटेल आहे महाबळेश्वरला. एवढं टेस्टी आहे. नियर वेनाडे. खूप टेस्टी आहे. त्याला गुगल रेटिंग आहे 4.9. त्याचे आम्ही मागवलं होतं दाल खिचडी कारण मला खूप आवडते. आणि आलू पराठा तो पण मला खूप आवडतो. खूप छान. खूप टेस्टी होता आलू पराठा. त्याच्यासोबत एक लसणाची चटणी दिली. वाव, मी त्याच्याकडनं परत मागून घेतली. मला ही चटणी प्लीज परत द्या. आता मी की दाल खिचडी सोबत खाते. पण जर तुम्ही कधी विजिट केलं होतं इकडे विजिट करा प्युअर व्हेज हॉटेल. काहीच मी तुम्हाला सांगते ह्या मुलाने काय केलं. आम्ही आता जेवायला गेलेलो. ठीक आहे, तिकडे बाफनास कॅफे काय जे पण आहे त्याला 4.9 रेटिंग्स होते. सो म्हणजे चांगलं होतं. तर ना तिकडे जेवायला गेलो, दाल खिचडी खाल्ली आणि याने सांडवून घेतली आणि घातलंय काय तर ब्ल्यू आणि व्हाईट. तुझ्यामुळे सांडवली. तूच बोलली ना ट्विनिंग कर, मला ट्विनिंग कर. आणि काल बॅग भरताना मी म्हणत होती बॅग भर नाही तू भर आणि मग जीन्स विसरली. मी नाही, तोच त्यानेच घेतलं. मी त्याला बोलली होती भरायला, त्याने नाही घेतली. नशिबाने मी त्याच्या 2 लिनेन पॅन्ट भरलेल्या आणि आता ही खराब झाली तर तुला ती यूज होणार आहे. थँक्यू मला म्हण. वाव, मस्त क्लायमेट वाटतंय महाबळेश्वरचं. खूप थंड. कुठे चाललो आपण? कुठे आम्ही आलो? आता ओल्ड महाबळेश्वरला आलो जिकडे एक शिव मंदिर होतं. शिव मंदिरामध्ये आलो कारण की शिव मंदिर तर आम्ही कधी चुकवणार ना. राईट. उद्या तो जाएंगे. अजून कोणते मंदिर? 2 मंदिर बोलले ना ताई इकडे आणि कृष्णाई मंदिर. कृष्णाई मंदिर म्हणजे तिकडनं कृष्णा नदीचं उगम झालंय असं म्हणजे. चला. ओ माय गॉड गाईस, तुम्हाला काय दिसतात मागे. आणि हे ते मंदिर आहे. असं वाटतं पाऊस पडणार आहे. पाऊस पडला तर आम्ही प्लीज. सो आता आम्ही पंचगंगा मंदिरकडे जातोय. महाबळेश्वर मंदिर आहे. हे महाबळेश्वर मंदिर आहे जिकडे शिव मंदिर आहे. रुद्राक्षाच्या शेप मध्ये तिथे शिव मंदिर आहे म्हणजे ते दगडामध्ये. आणि 800 वर्ष प्राचीन हा, मी याची हिस्ट्री वाचली की ते 800 वर्ष प्राचीन आहे. आणि ते शिवरायांची पण हिस्ट्री आहे या मंदिरासोबत की त्यांनी माता जिजाऊंची सुवर्ण तुलना जी असते ना ती केली होती या मंदिरामध्ये. सो अशी हिस्ट्री आहे या मंदिरात. आपण जाऊया पंचगंगा मंदिराकडे.
इकडे हे असे कुंड आहेत गाईस. आवाज तर येतो. पाच नद्यांचा संगम आहे जे तिकडे येतात. त्या व्यतिरिक्त ही गायत्री नदी आहे. इकडे सावित्री नदी आहे. खूप मोठा वेळा अशा 4 आणि 5 नद्यांचा संगम आहे. गाईज आता आम्ही चाललोय कृष्णाई मंदिरला. आम्ही पंचगंगा मंदिर बघितलं आणि पंचगंगा मंदिरमध्ये 5 नद्यांचा संगम आहे. आणि दोन नद्या आहेत ज्या एक 12 वर्षांनी आणि एक 60 वर्षांनी येते. ती सरस्वती आहे आणि गोदावरी आहे. भागीरथी आहे. सॉरी, रॉंग इन्फॉर्मेशन. सॉरी, रॉंग इन्फॉर्मेशन दे रही है तू. कुठे आलो आपण? कृष्णाई मंदिर खूप जुनं आहे, खूप सुंदर लोकेशन आहे. हो ना. खूप सुंदर लोकेशन आहे. खूप जुनं प्राचीन मंदिर आहे ना. व्हेरी नाईस. What is चंद्रताल गाईस? अरे आपल्या किती गोड आहे. महाबळेश्वरला काय असणार आहे? दऱ्या खोऱ्या असणार काय वगैरे भेटणार. पण गाईस हे तुम्हाला दिसत इकडे पाऊस पडतोय. तुम्हाला दिसतंय ते रेनड्रॉप्स दिसतात तुम्हाला? Oh my God. समोर प्रतापगड. थंडी वाजते. काय सह्याद्रीच्या रांगा दिसतात. यार काहीच इकडे बघा काळी ढग आली. काळी ढग आली आहेत. पाऊस पडतोय थोडा थोडा. तसंच आम्ही कृष्णा नदीच्या मंदिराच्या पाया पडलो आम्ही. पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली. थेंब थेंब थेंब. ऊन कसं काय? हा व्ह्यू आणि ही मॅगी आणि मॅगी अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. आम्ही मॅगी ऑर्डर करतो तर हा म्हटलं मला जास्त भूक नाहीये ग. मला जास्त भूक नाहीये. 3 वाजता जेवली. नकोय ना तुला? हवंय तुला? नकोय ना? तुझा विचार करून नकोय ना? टेम्पटिंग तिकट आहे नको खाऊ. झालं. नको तिकट आहे. पोट भरलंय माझं पण जास्त नाही खाणार. मी जास्त नाही खाणार. अर्धी आहे बाई एवढी. मग कशाला बोलायचं मी नाही खाणार? नखरे कशाला करायचे? काय तिकडे जागा नव्हती तुला मॅगी खायला? इकडे जास्त मजा येते मॅगी खायला. ते तर आहे बाई. काय व्ह्यू आहे यार. मॅगीचं प्रमोशन करू का असं? गाईज दिस इज वेना लेक. जिकडे पाणी तर जास्त असं दिसत नाही. आमच्या बदलापूरच्या तलावात पण एवढंच पाणी असतं. लोक तिथपर्यंत ओके खूप लांब लांब गेली ती लोक. ते बघा तिथपर्यंत गेले. ठीक आहे म्हणजे आहे मोठाच आहे तसं. काय झालं? तो कधीपासून मला इकडे ठेवून कुठेतरी गेला होता आणि मी डोर लॉक करून घेतला. काय ब्लॅकमेल करतेस? जास्त शहाणा बनतो. मजा येते. खूप मजा येते झोक्यावर. ते पण मांडी घातलेली असताना आपण झोका घेते. गुड गुड. तर मग उद्याचा काय प्लॅन?
लेट्स सी. अरे इथे खूप थंडी आहे. हे बघा मी तेजाचं शर्ट घालून बसले आणि तेजाची पॅन्ट घालून बसले आणि तेजाने काय घातलंय? आणि तेजाने शॉर्ट पॅन्ट घातली. त्याला थंडी नाही वाजते, मला वाजते ना. पण लेट्स सी उद्याचा आजचा ब्लॉग तर आम्ही इकडेच एंड करतोय. हा डे 1 आहे महाबळेश्वरचा. डे 2 लेट्स सी उद्या मला समजेल. उद्या मी ब्लॉग टाकेन, बघूया काय करूया, काय करू शकतो. आपल्या लिटरला कसं पोचवणार तो व्हिडिओ तू? हा आहे ना इथे वायफाय. ओके सो गाईज तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा लाईफ पेजला. आणि डे 2 चा ब्लॉग लवकरच येईल. पण तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा, मगच तुम्ही डे 2 चा ब्लॉग तुम्हाला दिसेल जेव्हा मी टाकेन. ठीक आहे, ओके बाय.